हाऊ टाइम म्हणजे महिला मातासना प्युअर स्वयंपाक कराना टाइमशी बिचाऱ्या रांधानं सोडीन कीर्तनले बसेल घर बाकीना जर किडा पाडणार होतीन गाया बी देतील पण तरी म्हणे माया बहिणी बसेलेत बिचाऱ्या नाही तरी तुमले दोन शब्द ऐक ना येत बा काय गरज होती त्या 1.5 जणांना कीर्तन मा शेलगाणी तू मालेगाव मा येत राहत गली परत कीर्तन होतं त्या बुऱ्याना रातच बोलणारा हो त्या बहिणी जुना लोकेशने म्हणे कर्म पण खोड अनाशी बोली करू गोड कीर्तन सगळे उपस्थित महाराज मंडळी सगळे भजनी मंडळ आपल्या गावातलेच आहेत मांजरेच वा वा सगळे मांजरेकर भजनी मंडळ तसं खरं तर मांजऱ्याला भगवंताची कृपाच झालेली बाबा मांजरेगाव मी आलो ना बाहेरचे कोणी महाराज नव्हतेच तुम्ही सगळे गावातलेच होते नाही का टाळकरी सकट महाराज मांजऱ्याला भगवंताची साधू संतांची कृपाच समजावी लागेल ते बाबा लोकांची सगळे टाळकरी गायक वादक सगळे गावातलेच आहेत हो हां नाही ते तुमले समजी घेऊ एक एक महाराजला यांना काय खर्च लागेल हा एकला बुऱ्या एक का तर लय जा बाकी नाच ना बजेट मग आपण काही काशाना मांजरेगाव चांगले राहू हो साऊंड सिस्टीमचे मालक आमचे डोंगराडेकर दादा साळुंके दादा साहेब साऊंड सिस्टीम एक नंबर आहे भजनी मंडळ चांगले आयोजक चांगले आहेत तुम्ही आलेले श्रोते सुद्धा खूप चांगले आहेत हा म्हणजे म्हणणारा चांगला आहे वाजवणारा चांगला आहे आयोजक चांगला आहे ऐकणारा बी चांगला आहे आता कीर्तनकार काय किडा पाडीन ते समजी बा विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा कोण तुकोबार आहे ज्यांची 65 लाखाची जहाकी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे आणि ते तुकोबार आहे अभंगातून उदाहरण देत असताना देवावर प्रेम करणारी व्यक्ती कोण आहे भूतलावर सगळी नाती आहेत परित विशेष करून कन्या सांगितली गेली आहे हो कन्या का सांगितली कारण आता सध्या लेकरावर माय प्रेम करते खर तर माझे ठरलेले नाते सांगतो मी माय लेकरावर प्रेम करते समाज आपल्यावर प्रेम करत असेल इतर नातेवाईक असतील कोणतेही नात्यातले लोक असतील ते आपल्यावर प्रेम करतात पण आपल्याला बघितल्याच्या नंतर प्रेम करतात पण आपल्याला न बघता आपल्याला बघायच्या 9 महिने आधी जी प्रेम करते ती माय असते विठ्ठल विठ्ठल भूतलावर तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती माय दुसरा बाप तिसरी टक्केवारी मा बहीण बसस टक्केवारी मा हा काही पर्सेंट बाकी ने माते बी चित्र राधारी करले ती ननीन बोजा घर नाही करतात वावरेश नाही करतात त्या नाही सांग राहिनो बरं हा दिलदार बहिणी सांग राहिनो दिलदार किडा पाडणाऱ्याने हा बा बहिणीच ना बी काय दोष आहे भाऊ जाय बी चहा पाणी धावतीत नाही मग त्या बी काय करते कारण एखादे टाई वाजत नाही ना दोन्ही बाजू सारख्या पाहिजे हो बहीण तिसरं व्यक्ती तुमच्या सुखदुःखात साथ देणारी म्हणजे तुमची पत्नी आणि यांच्या सगळ्यांच्या नंतर अजून विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली मुलगी विठ्ठल विठ्ठल आज हा कन्या सासुऱ्याशीचा या भंग घेण्याचं कारण काय हो देवी बसवल्या देवीचं तुम्ही 9 दिवस पूजा करणारा भाव चांगला आहे आपण प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून त्याच्यात देव दिसतोय तिच्यात देवी दिसते आपण भाव चांगला ठेवला तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला भगवंत दिसतोय देवी दिसते या देवीची पूजा करायचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी पोटातल्या पोटात पुरी मारलेल्या नसतील त्यांनाच अधिकार या देवीची पूजा करतात आणि जिवंत आदिशक्तीला तुम्ही पोटातल्या पोटात मारली महाराज मग देवीची पूजा करून फायदा काय होणार आहे होईल का फायदा हो माफ करजा बरं का बहिणी हो मला माहित नाही आणि कोणती बहिणी गर्भपात करेल हाय मला माहित नाही पण आता जे होई घेते उद्या पण पुढे ज्या कोण होते ना तुम्हापेक्षा लहान ते असले तरी समजाड जात कारण जी बहिणी गर्भपात करा ना तिनात ना पाणी पिवायला सुद्धा पाप लागस विठ्ठल विठ्ठल
अभंगातून तुकोबाराय कन्याचं महत्व सांगताय. मग जसं की तुकोबाराय रस्त्याने निघाले, चालत होते तुकोबाराय, भगवंताचं नामचिंतन चालू होतं. भगवंताचं नामचिंतन करत असताना रस्त्याने चालत असताना भंडारे डोंगराकडे जात होते. लोक उभी होती, त्या लोकांनी तुकोबारायांकडे बघितलं आणि तुकोबारायांना बघून म्हणा, बाई तू कोणाकडे चाललाय? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर मला तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवा रे काय प्रसंग आणून ठेवला. बाबा तुम्हाला सांगतो गुरुजी, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत दूरचा नातेवाईकही म्हणतो तो माझा लई जवळचा आहे. पैसा अडका राहू द्या, मग दूर ना बी सांगत तो म्हणा बोलता जवळ नाशी, आणि पैसा नाही राहू द्या मग जोड्यांना सुद्धा सांगत नाही मी काय ओळखत नाही त्याला. हा भाई सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. पैसा आहे तोपर्यंत दूरचेही जवळ येतात. हा जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बेचारा पंडित होवे उनका करे धिक्कार. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. ओ सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा देख के जान, पैसा नाचना चाहे सबको पैसा है दुश्मन. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हो जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत हो, आणि आपलं स्वतःनी बी मानसिकता स्वतःसाठी बी जब तक पैसा तब तक टेक, सरी गया पैसा मटक टक देख. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक तुक्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवला. पर अपेक्षा कोणाकडनं करायची? तुकोबारायांनी ठरवलं समाजाशी मला घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचे. जर नातं देवाशी जोडायचं असेल तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही, काही बोलणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मी सोपं करीशने सांगत बुकणारा कुत्राशनी वर्ष लागू नये. बरोबर आहे ना वहिनी? हा मन बोलणं जरा उघड रास. बाकीना लोक असले पचत, बाकीना असले पचत नाही. बाकीना म्हणतं रविकिरण महाराज एकदम सत्य परिस्थितीवर बोलत, बाकीना सांगतो माय हो तो काय जीप चावत नाही माय बोलाले. हा पण मन सत्य बोलायला मी अजिबात घाबरत नाही. ज्याला ताकद आहे पचाडाने तो पचाडलेस, हो ज्याला ताकद आहे पचाडाने तो पचाडलेस. आणि जवळजवळ खरं बोला नाही ना लोक असले पचतच नाही. काय मत आहे बाबा तुम्हाला? काय मत आहे? खरं बोलेल बराच लोक असले पचत नाही. सत्य जर आपण सगळी मायले सांगा ना तरी सगळी माय सुद्धा सांगते तू मन पोटणार नाही असं. हा हा ताई आई बरोबर बोला ना, जे कातरलेस मी लबाड बोलतो लोक बंद कर देतात गवसना. हा 6-7 वरीस पहिली राहिलो. लोकांचा विचार करणे नाही माझे तुकोबाराय सांगतात. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. लोक काय करतात आम्हाला काय घेणं देणं नाही. एका ठिकाणी प्रसंग असा आहे, काही नालायक लोकांनी परीक्षा घेतली आणि तेव्हा नालायक होते. काही लोक म्हणतात कलियुग लागे भो कलियुग मा बोलता बेकार लोक जन्माला होणार. फक्त कलियुग मा जन्माला येईल नाही शेतत. द्वापार युग मा बी नीच होतात, त्रेतायुग मा बी होतात आणि सतयुग मा बी होतात. जर तवय बटा चांगला राहतात ते रावणले माराल का बरं देवले जन्माला येणं पडतं. बरोबर आहे का नाही? तवय बी होतात किडा पाडणारा. हो आतेश येत आहे काय नवीन नाही शे. हो आणि कोणता माणूस असा गाव म्हणा एखादा तुम्ही नगरसेवक दाखाडा किंवा गली म्हणा एखादा असा सदस्य देखाडा की तो आखी गलीले चालत बो असं, त्याला कोणा विरोधच नाही असं कोणी माणूस आहे का? हा हो महाराज जरी एखादा एरियाना नगरसेवक आपला तुम्ही हा नगरसेवक जर बिनविरोध कर दिना ना, नगरसेवक बिनविरोध कर देतच तुम्ही, विरोधक कोणीच नाही तरी सुद्धा कोपरामा चावणारी एकच सांगतात मला ते तो चाले नाही रे पण या भाऊसाहेब मी सांगत त्या मा ऐकणं पण न माय. बरोबर आहे की नाही? म्हणजे बिनविरोध जरी तरी त्यांना विरोधक शे. तसंच मग तुकोबारायना राहत नाही का? इथला मोठा माणूस होता, इथला मोठा संत होता, ते त्यासना विरोधक नसतील का? हो तुकोबारायांचे सुद्धा विरोधक होते पण तुकोबाराय म्हणे आपण बुकणारा कुत्रा वर्ष लागणार नाही. हा आई तुकोबाराय नाही रव्यान भाषा मग सांग ना. आणि खरंच सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, नावं ठेवणारे टिंगल करणारे तुमच्या बदनामी करणारी यांच्या नादी लागायचे नाही. मी नेहमी कीर्तनातून एक दृष्टांत दरवर्षाला एक संदेश नवाराच बाबा आपला. हो तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना लोकांच्या नादी लागायचे नाही. जेव्हा आपण काय करायला निघतो का काही किडे पाडणारे असतातच. एखादं पोरग जर काही करायला निघणं मग गली आली म्हणा 4-1.5 जणा बडेल राहतात त्या येरायला सांगतात का रे तात्या
बाळासाहेब ना पोऱ्या काय येडांगत काय बी करत मागू या ना पण जास्त जड तर जाऊ दे रे येड चालत ते काय बी करत बटस आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारच त्यानं धारमा जातो बावडेव पेडा बिडा कोय काढ तो काय करणार तर किडा पाडणार का हा आणि आता पेडा काय काढ राहणार काय रे तुला मला लाज सरम काही जुरणी नाही का हा त्यामध्ये आपली एक राणी मामा नाही माल नाही आबरून कसाल घाबरून विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात जे लोक 65 लाखाच्या बोजाखाली दाबवलेले ते लोक तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली देवारे अपेक्षा कोणाकडनं करायची अशी बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं तुकोबारायांना बघून म्हणा वै तू यार कुणाका चाललाय तुकोबाराय म्हणतात शानली माणसं जाऊ दे ही बारकी पोरं पण तुक्या म्हणायला लागली देवारे काय प्रसंग आणून ठेवलाय पण मला समाजाशी घेणं देणं नाही देवा मला तुझ्याशी नातं जोडायचे माझे तुकोबाराय नाम चिंतनात मग्न चालत होते मागून पत्नीनं आवाज दिला पत्नीनं सांगितलं धनी स्वामी आहो चाललात कुठं लेकरांना खायला काहीच नाही घरामध्ये काहीतरी आणा म्हणले खायला माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरला शेतीकड मार्ग धरला ऊसाची पेंडी घेऊन येत आहे माझे तुकोबाराय पुन्हा रस्त्यामध्ये बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबारायांकडे ऊस बघितले आणि तुकोबारायांकडनं ऊस मागायला सुरुवात केली महाराज आम्हाला ऊस द्या ना म्हणले खायला माझ्या तुकोबारायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस वाटत यावं पत्नी घरातून पाहत होती बैग काही माणूस आहे स्वतःची लेकरं उपाशी पोटी मरायला लागली दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले किती उदार अंतकरण असेल तुकोबारायांचं स्वतःची लेकरं माडी स्वतःची आई स्वतःची लेकरं उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत होते तुकोबाराय काय विचार असतील आपला कसं काय विचार आपण समजा तुमना आत्मा जरी एक ऊस शे काय म्हणतो डांगच म्हणतो सुनाकडे ऊसनी डांगच ना हा एक ऊस न टिप्रश समजा आणि तुमना स्वतःना पोरगा बी राय ना आणि तर काही देरणा किंवा जेठना पोऱ्या बी राय ना एक टिपराना 2 तुकडा करत तुम्ही कोणती बाजू तुमना पोऱ्याला दिशात हा सरळ सरळ आता ना आत्मा कावाय ना तरी सुद्धा बांडींकडे ना टिकरा पान दिशात तुम्ही म्हणजे एक ऊस ना टिपरामा सुद्धा इतकी दानत खराब शे हा अरे माझ्या तुकोबारायांनी स्वतःची लेकरं उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान केले उंच विचाराचे माझे तुकोबाराय पत्नीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबारायांना बघितलं हातामध्ये 2 ऊसाचे टेपरे तुकोबाराय ओट्यावर आलेले बघितल्याच्या नंतर देवाकडे बघते तुकोबारायांची पत्नी देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघितल्याच्या नंतर देवाला शिवी घातली पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरोबर बहिणी कोणी बी कोणले बी गाया देऊ नाही बाकी नाही बाया कोणले बी टिकाट देते हा आठ मालेगाव चांगल्या बाया होतीन बा तुम्ही सुशिक्षित गणावतीस ना बहिणीच नाही ते बाया कोणले बी गाया दिले ते भर पावसाळ्या मग 10 बार मिरच्या सुकाळाला टाक देते आणि वरती नाको देवनीची तडा चालू का माय वो देव बी काय चग ना हो माय म्हणजे त्यांना शिजन तुम्ही मिरच्या सुकाळ राहणार तरी बी देव चगेल म्हणजे चगेल कोणी हाय मान्यच करतात नाही स्वतः विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांच्या पत्नीनं बघितलं हातामध्ये 2 ऊसाची टिपरे ओट्यावर पतिया तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघूनच देवाला शिवी घातली पण तेवढा अधिकार त्या मायचा देवाला शिवी घातली मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग बाई या देवानं काय म्हणते तुकोबारायांची पत्नी बाई ग मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग बाई या देवानं आता तुकोबारायांना किती राग आला पाहिजे जसं की तुकोबाराय एका अभंगातून देवाशी नातं सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा मग कृष्ण माता कृष्ण पिता बहीण बंधू चुलता हो कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू इतकं सगळं नातं देवाशी आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते किती राग आला असेल तुकोबारायांना किती राग आला असेल महिला माता तुम्हाला ए पोराव गप्प सारे ए बारक्या बोल नका आणि तुम्ही पुढे बसलेले पोरं चप्पल काढून बसा बेटा चप्पल काढून बसा किती राग आला असेल माया किती राग आला असेल पुरुष मंडळी मागे बसलेले काका तरुण भाऊ ज्यांचं लग्न झालंय त्यांना विचारतो देवाला शिवी घालते आणि देवाचं तुकोबारायाचं नाते एवढ्या येतं सगळ्या भावनेनं देवाला पूजलं जातं तुकोबारायांच्या मते
माय बाप बहीण भाऊ सगळं काही मानतात आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. तुकोबरायांची मानसिकता काय असेल? जर तुकोबराय कळत नसतील तर स्वतः त्या जागेवर उभे राहा. समजा तुमचा मित्र आलेला आहे, तुमचा सखा आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चहा ठेव. बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? मागची मंडळी बटासा लग्न झालेत ना, तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा दिखेला ना, तुमले लगीन समजत नाही बा. तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र आलेला आहे, तुमचा सखा आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू. बायको सांगत असेल माझं जमणार नाही, काय करसान तुम्ही? बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करणार? बरोबर आहे ना? हो. पण माझ्या तुकोबरायांनी पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघितलं, देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लई प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याक नका जाऊ. हे विचार संतांचे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक माणसाला मन असतं आणि अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेणारा असावं. घरामध्ये पत्नी रागावते, बाहेर बघितलं जो समाज तुकोबरायांना तुकोबराय तुकाराम शेठ म्हणत होते ते तुक्या म्हणायला लागली. अपेक्षा कोणाकडनं करायची? आणि तुम्हाला सांगतो बरं का माया हो, बाहेर आपण पूर्ण गावाला पूर्ण समाजाला विरोध जाऊ शकतो, पण घरामध्ये वातावरण चांगलं असेल तर माणसाला या 2 भूमिका समजदार भेटल्या पाहिजे. पहिले तर माय आणि दुसरी म्हणजे पत्नी. आई आणि पत्नी या 2 भूमिका जर समजदार असल्या ना महिला माता, ऐका हो, किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. फक्त 2 भूमिका घरातल्या चांगल्या पाहिजे, माय आणि पत्नी. 2 ए भाऊ ए अप्पा आवरार भू असे कोणतरी 2 भूमिका समजदार पाहिजे. पत्नी एवढी समजदार पाहिजे ना, पती जर बाहेरून फिरून आले ना, चेहरा बघितल्याच्या नंतर लक्षात येतं माझा पती काहीतरी नाराज आहे, काहीतरी टेन्शन मध्ये आहेत ते. मग पत्नीनं काय करायचं? पती नाराज आहे ना, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पती दारात आहे तोपर्यंत पाण्याचा ग्लास धरायचा आणि पती देवांना सांगायचं घ्या पाणी. काय झालं? काहून नाराज आहे का? काय टेन्शन घेता? कर्ज झालंय का? मी तुमची अर्धांगिनी आहे, दोघं काही काम करू, जॉब करू, मजुरी करू, पण कर्ज फेडू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणल्याच्या नंतर तो नवऱ्याला किती समाधान वाटेल. इतली बर देव आणि बहिणी सोन नवरा आले, टेन्शन लिहू नका माय, कर्ज बी झाले, 2 जण मिशनी फेडसूत, फिटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणं नाही म्हणती कितलं बरं वाटेल. बरोबर आहे की नाही? आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. कितली समजदार? पोरगा दारात आहे, पोराचं तोंड बघितलं मायच्या लक्षात येतं. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर आपल्यावर प्रेम करणारे हजारो असतील, लाखो असतील, पण तुम्हाला न बघता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय. मग त्या मायला प्रत्येक पोराचे भाव मायला पहिले कळतात. मायने देखील मन पोरांना चेहरा पडेल शे नाराज आहे, काहीतरी नर्वस आहे, मायने लगेच चेहरा देखताच सांगू भाऊ का रे बावड्या काय वगैरे का बरं टेन्शन लिहि राहणार आहे, टेन्शन नको लिहू भाऊ, काळजी नको रे, कर्ज वय झाले ना, म्हातारपणे सुद्धा मजुरी करसून तुला कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नको भाऊ, असं जर सांगत तिथलं समाधान वाटेल त्याला. हा पण काय काय म्हाताऱ्या तू टेन्शन माराव का काय बिराव, घर मागुसता सांगते बावड्या ही सांग बरे तू घेतो ना कटका लाई दिला ना जे पोडी तेल लाई दिसू बरं भो. मग त्याला असं वाटत स्टँड वर बसून बिड्या पुकेल चहा पियलच बरं होतं, कत घर येवाय घेऊ. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे, माय आणि पत्नी. तुमच्यावर सगळा खेळ आहे, सुकलेला बगीचा सुद्धा तुम्ही फुलवू शकतात, फक्त तुमचे भाव चांगले पाहिजे. पण तटे तुमनाच बटा दोष नाही, आम नाही बाकीना किडा पाडणार आहे. संध्याकाळी डुबलट डालत येतं त्या बहिणी बी काही इज्जत करतील याची. हा तेवढा मालेगाव माणसे चांगला दिकी राहणार. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय बाहेर निघाले, घराच्या बाहेर निघाले, अंगणामध्ये 4 आजी माया बसलेल्या होत्या. तुकोबारायांना असं वाटलं या माझ्या मायसारख्या या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील या आशेनं, या अपेक्षेनं तुकोबाराय बघत होते त्या आजी मायांकडे. पण त्या आजी मायांच्या मुखातून एक वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राखरांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण कोणा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. जो समाज तुकाराम शेठ म्हणत होता तो तुक्या म्हणायला लागला. घरात पत्नी रागावते,
बाहेर आलो गलीमध्ये चार आजी माया बसल्या होत्या, त्या तरी चांगलं बोलतील, पण त्यांनी सुद्धा मुखातून एक वाक्य माझ्यासाठी चांगलं खर्च केलं नाही. अपेक्षा कोणाकडनं करायची? आता सगळ्यांकडनं अपेक्षा संपली देवा, फक्त अपेक्षा आता तुझ्याकडनं आणि फक्त तुझा धावा करायचा. माझ्या तुकोबांनी पंढरपुराचा मार्ग धरला. देवाला भेटण्याची ओढ आहे, अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आहे. बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठलाला केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठलाला केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठलाला केव्हा रस्त्यानं चालतात भगवंताला भेटण्याची आशा. चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं. एकच सांगायचं काय, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सांगा देवाना नतमस्तक व्हायचं. एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहिरी सांगा, माझा राम राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबर आहे. चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. भगवंताच्या गाभाऱ्यात पोहोचले आणि देवाचं दर्शन घेतलं. आणि तुम्हाला सांगू का, अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं गुरुजी, भगवंताच्या दर्शनाचा आनंद वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला कळतो. स्पेशल देवाच्या दर्शनासाठी निघालेला असेल त्या भक्ताला देवाच्या दर्शनाचा आनंद कळतो. आणि देवाचा दर्शनाचा आनंद गोपिकांना कळाला. सहज आपण नातेवाईकांकडे गेलोय, त्या गावात मोठं मंदिर आहे, रांधाय राहणं तिथला मग देवना पाय पडी, त्यासले देव दिखत नाही. त्यासले देवना मंदिर मावी एकच दिखत, बासुंदी पुरी वहिनी होईन का नाही नाही का. देव बघण्यासाठी त्याच्यासाठी पूर्ण हो त्यालाच वेळ द्यावा लागेल नाही का. विचारात सुद्धा तोच असला पाहिजे तर बघू. बोलू नका बोलू नका बोलू नका, माया बहिणीसून बोलू नका. भाऊ बसले ना इकडे जाण्यात पुढे पुढे रे आप्पा आते पाहिजे उभा नको राव रे भाऊ. लोक सांगितलं रे उभं कर देत तांगड्या तरी उपटी देत रे दादा. भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला. जसं की माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
किंवा गोपिकांनी कन्हैयाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर गोपिकांचे भाव माझे संत सांगतात, हे हो तेने वेदिले मन, 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 पाहिला 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 तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हा भगवंताचं दर्शन घेतलं. हा मी जरा थोडं देवाच्या दर्शनाचा आनंद एक गुजराती भक्त भारी वर्णन करतो. आता लोक म्हणतील महाराज पंजाबी भक्त, गुजराती भक्त, मारवाडी भक्त होतात का देवना? अरे कोणत्या जातीचे असे नाहीत की देवाचे भक्त नव्हते. हो, कारण आमचे संत एका गौडणीमध्ये भारी परिचय देतात. हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको गुजरणी, अशा मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको गुजरणी, अशा